गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. शक्ती लाईफ फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. शक्ती लाईफ फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे. ही संस्था समाजातील सर्व स्तरांवरती लोकांमध्ये काम करते. ही संस्था शैक्षणिक, आरोग्य, अध्यात्म, सामाजिक जागरूकता तसेच त्यांचे जीवन स्तर उंचावण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवते. आजचा विषय आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च 2025. आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. हा दिवस महिला आणि पुरुषांमधील समानता आणि महिलांच्या हक्कासाठी जागरूकता वाढवण्यासाठी आहे. महिलांना विविध क्षेत्रात सशक्त करण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाला गौरवतो. त्याचाच एक भाग म्हणून 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त शक्ती लाईफ फाउंडेशन तर्फे बोराटे प्लास्टिक सातारा या कंपनीमध्ये निरोगी दिनचर्या व प्रकृती परीक्षण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अनिता ढोले यांनी केले. डॉक्टर सुनीता जाधव यांचे स्वागत बोराटे प्लास्टिक कंपनीच्या संचालिका सुषमा भोसले यांनी केले. हा कार्यक्रम डॉक्टर सुनीता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाला. डॉक्टर सुनीता जाधव यांनी उपस्थित महिलांना आरोग्य विषयावर संबोधित केले. डॉक्टर उर्मिला ढोले यांचे स्वागत बोराटे प्लास्टिक कंपनीच्या संचालिका सुषमा भोसले यांनी केले. डॉक्टर उर्मिला ढोले यांनी निरोगी दिनचर्या कशी असावी या संदर्भात मार्गदर्शन केले. डॉक्टर अनिता ढोले यांचे स्वागत बोराटे प्लास्टिक कंपनीच्या संचालिका सुषमा भोसले यांनी केले. डॉक्टर अनिता ढोले यांनी ताणतणाव या विषयावरती उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुनीता जाधव उपस्थित होत्या. त्यांनी महिला दिनानिमित्त महिला सबलीकरणाची उपयुक्त माहिती दिली. सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ चालू केली. शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि महिला पुरुषांबरोबर काम करू लागल्या. शिक्षण व नोकरीमुळे त्या समाजामध्ये आर्थिक स्वरूपाने सबळ झाल्या. समाजातील वंचित महिला व मुलींना जागृत करून त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावण्याकरिता जागतिक महिला दिन हा खऱ्या अर्थाने उपयुक्त उपक्रम होईल आणि स्त्री, घर आणि समाज खऱ्या अर्थाने सुधारेल. डॉक्टर उर्मिला ढोले यांनी निरोगी दिनचर्या कशी असावी या संदर्भात मार्गदर्शन केले. आपण उठल्यापासून साधारण काय काय करतो तर ते आपण 10 पॉइंट आहेत की जसं सकाळी उठल्यावर पहिलं तुम्ही काय करता झोपेतनं उठल्यावर तर आपण पाणी पितो. त्याच्यानंतर आपण दात घासतो. मग काहीतरी हलका व्यायाम करतो. त्याच्या पुढे सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, मग परत जेवल्यावर आपल्याला झोप येते सगळ्यांना. मग ती झोप घ्यायची का नाही घ्यायची. मग संध्याकाळचा चहा नाश्ता तो पण घ्यायचा नाही घ्यायचा ह्याच्यावर आपण बोलणार आहोत. घरी गेल्यावर तुम्ही इथून सगळे कामावरून घरी गेल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे त्याच्याविषयी पण आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्याच्या पुढे येतं रात्रीचं जेवण आणि मग रात्रीची झोप. तर असे हे आपले 10 पॉइंट आहेत. ह्याच्यावर आपण म्हणजे हे दिनचर्येत हे सगळं बसतं. सगळ्यांची दिनचर्या मला वाटतं साधारणपणे अशीच असेल ना, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. बरोबर आहे ना. अशा प्रकारे जीवनशैली रोज ठेवल्यामुळे आरोग्य निश्चितच उत्तम राहण्यास मदत होईल. डॉक्टर अनिता ढोले यांनी ताण आणि तणाव या विषयावरती उपस्थित महिलांचे मार्गदर्शन केले. मानसिक संतुलन व मानसिक स्थिरता ठेवण्यासाठी काय केले पाहिजे, मानसिकता कशामुळे बिघडते, मनावरती ताण कशामुळे येतो, अशा सर्व विषयांवरती डॉक्टर अनिता ढोले यांनी उपस्थित महिलांचे मार्गदर्शन केले.
म्हणजे जास्त असतोच. बरोबर. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ताण म्हणजे काय आणि तो प्रत्येकाला येतो, माहिती असतो, पण त्याच्यावर करायचं काय? म्हणजे जसं की आता तणावमुक्त जीवन म्हणजे काय, विषय समजण्याआधी तणाव म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. मग त्याच्यासाठीच तुम्हाला मी प्रश्न विचारला. ताणतणाव दूर करण्याकरिता आपण कामाच्या ठिकाणी, घरी व समाजामध्ये कसे आनंदी राहिले पाहिजे, एकमेकांस कसे समजून घेतले पाहिजे, बंधुभाव व मैत्रीपूर्ण संबंध कसे निर्माण होतील याचे मार्गदर्शन केले. रिलेशन मेंटेन करून एकमेकास सहाय्य कसे करावे हे समजले. कामामध्ये चुका न होता एकाग्रता व आत्मविश्वासाने काम कसे करावे हे सांगितले. डॉक्टर अनिता ढोले यांनी मनावरचा ताण कमी करण्यासाठी ध्यान कसे करावे त्याकरिता उपस्थित महिलांना 10 मिनिटाचे ध्यान घेऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सांगता बोराटे प्लास्टिक सातारा या कंपनीचे संचालक सुषमा भोसले यांनी केली. तर आज महिला दिनानिमित्त शक्ती फाउंडेशन व बोराटे प्लास्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी निरोगी दिनचर्या व प्रकृती परिवहन शिबिर आयोजित केले आहे. त्यासाठी डॉक्टर सुनीता जाधव, डॉक्टर उर्मिला ढोले आणि अनिता ढोले यांनी शारीरिक व मानसिक आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल बोराटे प्लास्टिक तर्फे मनपूर्वक आभार. शक्ती लाईफ फाउंडेशनने आयोजित केलेल्या शिबिरामध्ये उपस्थित सर्व महिलांचे SpO2, BP आणि नाडी परीक्षण डॉक्टर उर्मिला ढोले आणि डॉक्टर सुनीता जाधव यांनी केले आणि त्यांना योग्य ते आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आली. उपस्थित सर्व महिलांना अल्पोपहार देण्यात आला. अशा प्रकारे महिला दिनानिमित्त शक्ती लाईफ फाउंडेशनने आयोजित केलेला निरोगी दिनचर्या व प्रकृती परीक्षण हा कार्यक्रम यशस्वीरित्या बोराटे प्लास्टिक ओल्ड MIDC सातारा या ठिकाणी पार पडला. धन्यवाद.